नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या MPSC टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजचा व्हिडिओ सेशनचा जो टॉपिक आहे तर तो आहे की आत्ताच्या कट ऑफ वरून 2025 ला कंबाईन गट ब देणाऱ्यांनी वेळीच जागे व्हा, चिंता भय आणि भोग अशा स्वरूपाचा विषय घेऊन जायचे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करणार आहे। जेणेकरून 2025 ला तुम्हाला कोणत्या गोष्टींची जी शक्यता आहे ती तुम्हाला कट ऑफ वरून पडताळून पाहता येईल आणि किंवा तुम्हाला कशा प्रकारे तयारी करता येईल त्याच्या स्वरूपामध्ये आपण हा व्हिडिओ जो आहे तो बनवतोय। त्याच्यामुळे तुम्ही नक्की शेवटपर्यंत हा व्हिडिओ सर्वांनी बघा। जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल आपलं सबस्क्राइब करून घ्या, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करायला विसरू नका, ठीक आहे। कारण जी रियालिटी असते ते आपण आपल्या चॅनलवरती सांगत राहतो, कुणाला पटेल न पटेल पण जी रियालिटी आहे ते आपण आपल्या चॅनलवरती सांगायचं आपण काम करत राहतो। ऑलरेडी आपण कट ऑफ बद्दल जे आहे ते व्हिडिओ टाकलेला होता, बऱ्याच विद्यार्थ्यांनी त्याच्यामध्ये निगेटिव्ह कमेंट टाकलेले होते की इतका कट ऑफ कसा काय जाऊ शकतो, तर ते सगळं तुम्हाला त्या प्रेडिक्शन मध्ये सांगितलेलं आहे आणि एका दुसऱ्या मार्कचा आपल्या सांगितलेल्या कट ऑफ च्या आसपासच हा कट ऑफ जो आहे हा लागलेला आहे। तर तो सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे, तुम्ही तो पाहून घेऊ शकता, ठीक आहे। तर आता सुरुवात करूया। तर बघा, एकूण ज्या जागा होत्या कंबाईनला त्या आहेत 480 जागा आहेत, ओके। तर एकूण मुख्य परीक्षेसाठी 8179 मुलं जे आहेत ती पात्र झालेली आहेत, एका जागेसाठी 1:17 असा रेशो जो आहे हा घेतलेला आहे। तर फक्त जनरलचा कट ऑफ तुम्हाला याच्यामध्ये सांगून देतो की जनरल ओपनचा आहे 62.50, इव्हन सर्वांना तुम्हाला माहित असेल, आणि फिमेलचा कट ऑफ आहे तो 59.25 आणि स्पोर्ट्स आहे 35.75, ठीक आहे। तर हा 62.50 ला बोलूनच आपण डिस्कशन जे आहे हे करणार आहे, ठीक आहे। मग तुम्ही कुठल्याही कास्टमध्ये असा जे हाय टॉपचं मेरिट आहे तेच कशा पद्धतीने तुम्हाला अचीव करावं लागेल आणि तितकं आता रिक्वायरमेंट का झालेले आहे तर त्याच्या संदर्भामध्ये आपलं डिस्कशन जे आहे हे करायचं आहे, ओके। तर अशा प्रकारच्या जागा आहेत आणि जे पात्र झालेली मुलं आहेत जवळपास 8179 मुलांना कमीत कमी 62.50 आणि जास्तीत जास्त याच्यावरती जो स्कोर आहे तो आलेला आहे, ठीक आहे। तर लक्षात ठेवा ही कमीत कमी आता रिक्वायरमेंट जी आहे ती झालेली आहे। याचं कारण काय आहे, PSI, STI आणि ASO जे आहे आता तिघांचा कट ऑफ हा एकच लागणार आहे, ठीक आहे। तर हा कट ऑफ वेगळा कधी लागला असता जर तिन्ही वेगवेगळे असते, म्हणजे ASO चा कट ऑफ वेगळा लागला असता, STI चा कट ऑफ वेगळा लागला असता आणि PSI चा जर कट ऑफ वेगळा लागला असता तर PSI साठी हा थोडासा कट ऑफ खाली यायला चान्स होता। मात्र आता काय झालेलं आहे, STI करणारे सुद्धा याच्यामध्ये आहेत, ASO ची तयारी करणारे सुद्धा याच्यामध्ये आहेत आणि PSI ची तयारी करणारे सुद्धा याच्यामध्ये आहेत। आता याच्यामध्ये एक विषय असा झालेला आहे की आयोगाला थोडीच माहिती आहे की STI करणारा PSI करतोय, ASO करणारा PSI करतोय। त्याच्यामुळे काय होणार याच्यामध्ये की ज्या वेळेला मुख्य परीक्षेचा रिझल्ट लागेल आणि जे आता STI आणि ASO त्यांचं टार्गेट आहे पण ते PSI मध्ये झालेलं आहे, ते कुठेतरी ऑप्टिंग आउटचा विचार करू शकतात किंवा त्यांची हाईट बसत नसेल किंवा काही फिजिकल इश्यू असेल किंवा फिजिकल टेस्ट पण त्यांना द्यावी लागेल, जर त्याच्यामध्ये ते नसतील तर ते कुठेतरी ऑप्टिंग आउटचा विचार करतील। मात्र हिथं जो PSI करणार होता मनापासून त्याला इथं कुठेतरी त्याचा 1 वर्ष जाण्याचा फटका जो आहे हा या निकालाच्या माध्यमातून आपल्याला दिसून पुढे येणारच आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। त्याच्या संदर्भामध्ये आपण एक पोस्ट पण केलेली होती की ही कम्युनिटीमध्ये अवेलेबल आहे बघा। तर आत्ताच्या कंबाईन पूर्व परीक्षा निकालावरून असं दिसत आहे की आधीच निकाल लावण्याची पद्धत योग्य होती, कारण PSI चा कट ऑफ जो आहे हा कदाचित इतका गेला नसता, कट ऑफ हा थोडासा खाली आला असता PSI चा जर कट ऑफ जर फक्त त्या मुलांचा विचार केला असता तर। कारण आता STI आणि ASO मुळे काय होणार आहे, हा कट ऑफ PSI चा देखील जो आहे तो वाढणार आहे, म्हणजे तिघांचा एकत्रच होता त्याच्यामुळे कट ऑफ डेफिनेटली वाढणार आहे। त्याच्यामुळे आयोगाला थोडीच माहिती आहे की कोण PSI ची तयारी करतंय। त्यावेळी ज्यावेळेला मुख्य परीक्षेचा निकाल लागेल त्यावेळी बरेच विद्यार्थी जे STI आणि ASO साठी फक्त आहे करणारे आहेत ते ऑप्टिंग आउट करतील। मात्र ज्यांची उंची बसत नसेल किंवा ज्यांना PSI मध्ये इंटरेस्ट नसेल किंवा ज्यांचे फिजिकल वीक असेल त्यावेळी ज्यावेळी चाचणी ज्यावेळेला होईल त्यावेळी ते ऑटोमॅटिकली बाहेर पडतील। मात्र हिथं जो मात्र खराखुरा PSI करणारा होता त्याचं वर्ष वाया जाईल याच्याबद्दल चिंता तरी व्यक्त वाटतेच आणि त्याच्यामुळं जे काही भोग असतील ते त्यांना भोगावेच लागतील आणि MPSCतून भोग भोगल्याशिवाय आपल्याला पोस्ट जे आहे ही मिळणार नाहीये। त्याच्यामुळे हा कट ऑफ जो आहे तो हाय जाणारच आहे, लक्षात ठेवा। सो 480 जागेसाठी 62.50% जर कट ऑफ लागत असेल, लक्षात ठेवा। आणि सगळ्या साधारणपणे जागा मिळून जर इतक्या आल्या आणि भले जर याच्यामध्ये समजा अजून जर जागा वाढल्या, ठीक आहे, आता काय त्याला ऑलरेडी कट ऑफ लागून टाकलेला आहे, पण जर 2025 ला याच्यामध्ये जर वाढल्या तर जास्तीत जास्त कितीचा याच्यामध्ये हार्डली फरक पडू शकते, तो हार्डली 1 किंवा 2 मार्क याच्यामध्ये जास्तीत जास्त फरक पडू शकतो। त्याच्यामुळे तुमचं टार्गेट जे आहे हे इथून पुढे 65 प्लस कसं राहील, आजपर्यंत आपण म्हणत होतो की 60 पर्यंत किंवा 60 च्या आसपास ज्यांचा कट ऑफ आहे 60 प्लस जे असेल ते सेफ राहतील। मात्र आता इथून पुढे आपण म्हणू शकतो की सर्वांनी 65 प्लस मार्क्स कसे जातील
याचा सर्वांनी विचार करायला हवा 2025 साठी. ठीक आहे. याच्या पुढे आता हा 62 जे मार्क्स मिळालेले आहेत, कट ऑफ लागलेला आहे 62.50, तर याला आपण कन्सिडर करून विथ ॲक्युरसी नुसार तुमचा स्कोर हा किती असायला हवा. आता याच्यामध्ये बदल सुद्धा होऊ शकतो. हे मी जस्ट एक प्रोबॅबिलिटी नुसार आपण कन्सिडर केलेलं आहे की जर ॲक्युरसी तुम्ही मेंटेन ठेवली तर तुम्हाला किती प्रश्न त्याच्यामध्ये चुकण्यासाठी संधी होती आणि मुलांचा अभ्यास कितपत आहे हे याच्यावरून तुम्हाला कळून येईल. ठीक आहे. तर इतिहास विषय 10 मार्क समजा असतील तर 10 क्वेश्चन असेल 10 मार्क, तर याच्यामध्ये 6 प्रश्न तुमचे बरोबर यायला पाहिजेत आणि चुकण्यासाठी तुम्हाला चान्स किती आहेत, 4 प्रश्न तुम्ही चुकू शकता. भूगोलासाठी 10 जर प्रश्न विचारले तर तुम्हाला 7 तुमच्या बरोबर यायला पाहिजेत, तुमचे 3 चुकू शकता. राज्यशास्त्र आणि पंचायत राज जर 15 प्रश्न विचारले, 12 प्रश्न तुमच्या बरोबर यायला हवेत आणि तुम्हाला 3 प्रश्न चुकायला संधी आहे. अर्थशास्त्राचे जर 15 प्रश्न विचारले तर 10 प्रश्न तुमच्या बरोबर यायला हवेत, 5 प्रश्न चुकायला तुम्हाला एक चान्स आहे. सामान्य विज्ञानामध्ये 15 प्रश्न जर तुमचे विचारलेले असतील तर एक 9.5 प्रश्न तरी म्हणजे 9.5 मार्क्स तरी तुमचे त्याच्यामध्ये यायला हवेत, म्हणजे 4.5 गुण गेले तरी सुद्धा तुमच्या याच्यामध्ये चालू शकतील. गणित आणि बुद्धिमत्ताचे जर 20 प्रश्न आले तर इथं 8 प्रश्न तुम्हाला बरोबर यायला पाहिजेत आणि प्रश्न चुकण्यासाठी तर चान्स आहे 12. हे मी का कन्सिडर केले, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांचं गणित बुद्धिमत्ता वीक आहे, तरी सुद्धा तुम्हाला 8 प्रश्न याच्यामध्ये बरोबर तुमचे आणावे लागतील. चालू घडामोडीचे 15 प्रश्न जर पकडले तर कमीत कमी 10 तरी तुमचे मार्क्स तुम्हाला यायला पाहिजेत. तुम्हाला इथं चुकण्यासाठी चान्स आहे 5, तुम्ही इथं प्रश्न चुकू शकता. म्हणजे सरासरी जर विचार केला तर 62.50% इतकी सरासरी जी आहे ही आपली असली पाहिजे. याच्या आधी आपण किती म्हणत होतो, एक 55% आसपास प्रीचं कट ऑफ लागतं, पण आता हा कट ऑफ वाढून कुठे गेला बघा, डायरेक्ट 62.50 पर्यंत हा कट ऑफ जो आहे हा वाढून गेलेला आहे. ठीक आहे. आणि मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की सर्वांनी कमीत कमी 65+ जाण्याचा ट्राय सर्वांनी करा. भले तुम्ही कुठल्याही कास्टमध्ये असाल आणि तुम्ही जर म्हणाल की आमच्या कास्ट मेरिट एवढंच लागते तेवढंच लागते, तर अनप्रेडिक्टेबल या सगळ्या गोष्टी आहेत. ठीक आहे. त्याच्यामुळे जास्तीत जास्त आपले प्रश्न बरोबर कसे येतील याचा विचार करा. आता जर तुम्ही ह्याच्यामध्ये कुठे जर रिस्क घेतलेली असेल तर काही मुलांचा आता इव्हन 62.25 ला सुद्धा तुम्ही प्रिलिम जी आहे ती तुमची होऊ शकत नाही, तर यांना फार मोठा धक्का बसलेला आहे 62.25 ला. लक्षात ठेवा. 60 वाले सुद्धा सेफ नाहीत, 59 वाले सुद्धा सेफ नाहीत. त्याच्यामुळे आता सेफ स्कोर आपण म्हणू शकतो कमीत कमी 65+ जाण्याचा तुम्हाला प्रयत्न जो आहे हा करायचा आहे. आता मी तर जे सांगितलेलं आहे ते प्रोबॅबिलिटी बेसवरती तुम्हाला या गोष्टी सगळ्या सांगितलेल्या आहेत. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये ज्याचा विषयाचा अभ्यास जास्त असेल त्या पद्धतीने त्याला त्याच्यामध्ये गुण जे असतील हे पडत राहतील. मात्र इथं 10 पैकी 6 म्हणतोय, कुणाला 10 पैकी 7 इथं भूगोलाला मी सांगितलंय, राज्यशास्त्र पंचायतीला 15 पैकी 12 सांगितले, अर्थशास्त्राला 15 पैकी 10, सामान्य विज्ञानाला 15 पैकी 9.5च्या आसपास, गणित बुद्धिमत्ताला 20 पैकी 8, चालू घडामोडीला 15 पैकी 10. आता कोणाचं गणित बुद्धिमत्ता चांगला असेल त्याला इथं 15 मिळू शकतात. तसंच तुम्हाला फक्त स्कोर याच्यामध्ये इम्प्रूव्ह करायचं आहे. आपल्याला जास्तीत जास्त ते प्रश्न कसे सुटतील यासाठी तुम्हाला ॲक्युरसी मेंटेन ठेवायची आहे. जर चुकीचं जर तुम्ही रिस्क घेत बसला प्रिलिमला तर डेफिनेटली तुम्ही पुन्हा तुमची प्रिलिम जे आहे 0.25, 1, 1.5, 2, 3, 4 अशा मार्कांनी जे आहे ते राहू शकते. त्याच्यामुळे प्रिलिमचा गेम आहे हा पूर्ण ॲक्युरसीचा खेळ आहे. प्रश्न तुम्ही जर बरोबर, कारण कंबाईनला आपण ॲक्युरसी आपली बरोबर आहे का हे प्रश्नाच्या स्वरूपावरून आपण सांगू शकतो, कारण आपण तिथं आयडिया लावू शकतो की माझा प्रश्न एक्झॅक्टली बरोबरच आहे. ठीक आहे. कारण तिथे तुम्हाला एक लिमिटेड आहे, त्या पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा असतो आणि त्यानुसार प्रश्न आले की तुम्हाला ते सोडवायचे असतात. मात्र कमीत कमी रिक्वायरमेंट जी आहे ती सरासरी आता इतकी रिक्वायरमेंट आहे विथ ॲक्युरसी. लक्षात ठेवा. आणि जर रिस्क घेतली तर पुन्हा 0.25, 0.50, जे असेल ते 0.75, 1, 2, 2.5 असे तुमचे मार्क्स याच्यामधून जाऊ शकतात आणि पुन्हा तुम्ही त्याच लाईनला येऊ शकतात आणि पुन्हा पहिल्याच पासून तुम्हाला सुरुवात जी आहे ही तुम्हाला करावी लागते. त्याच्यामुळे कमीत कमी तुम्ही याच्यामध्ये चेंजेस करू शकता. इतिहास 10 पैकी 6 आहे, कुणाला इतिहास फार अवघड जातोय तर कमीत कमी ऍटलिस्ट तुम्ही 5 गुण मिळवण्यासाठी प्रयत्न करा. मात्र हा एक गुण आहे, हा बाकीच्या कोणत्या विषयामधून तुमचा स्ट्रॉंग आहे तिथून तुम्हाला हा रिकव्हर करावा लागेल, तर आणि तरच तुमचे चान्सेस जे आहेत ह्या कंबाईन गट बच्या 2025 निघण्याचे वाढतील. आणि जर हेच जर जागा कमी असत्या, समजा 480 आहेत, तर त्याच्यामध्ये समजा जर 400 जागा असतात तर हाच कट ऑफ मध्ये पुन्हा 1-2 मार्काची ऍडिशन आपल्याला दिसली असती, 63 किंवा 64 पर्यंत सुद्धा जाऊ शकला असता. त्याच्यामुळे लक्षात ठेवा तुम्हाला 65+ मार्क्स पाडायचेच आहेत कंबाईनच्या गट ब च्या 2025च्या
पूर्व परीक्षेमध्ये, इव्हन गट क च्या सुद्धा पूर्व परीक्षेमध्ये, ठीक आहे, जास्तीत जास्त स्कोर कसा करता येईल या दृष्टीतूनच तुम्ही इथून पुढे सर्वांनी प्रयत्न करा. तुमचा प्रोबॅबिलिटी स्कोर हा किती असला पाहिजे याच्यावरून तुम्हाला एक अंदाज तुम्ही लावू शकता, किंवा मला इतके गुण पाडायचेच आहेत. जो वीक असेल तो इतर विषयातून तुम्हाला भरून जे मार्क्स आहेत ते तुमचे निघले पाहिजेत. मात्र सरासरी कमीत कमी इतकं तरी तुमचा स्कोर हा व्हायला हवा, त्या दृष्टीतून तुम्ही सर्वांनी प्रयत्न जे ते करायचे आहेत. बरं, आता ॲक्युरसी तुमची कशी वाढेल? पहिली गोष्ट म्हणजे लिमिटेड सोर्सेस वापरा. जे वापरताय त्या सोर्सेसवरती स्टिक राहा, त्याची जास्तीत जास्त उजळणी करा. ऐन परीक्षेच्या तोंडावरती नवीन एखादं पुस्तक घेऊन अजिबात ॲडिशन करायचे नाही. जे तुमचे 1-2 सोर्सेस असतील त्याच्याशी तुम्ही प्रामाणिक राहा. तेच सारखे सारखे वाचा, 5 वेळा वाचा, 10 वेळा वाचा, जितकं तुम्हाला जास्तीत जास्त वाचतील तितक्या वेळा वाचा. कारण तुमचं जे 2 उत्तरामध्ये कन्फ्युजन होतं ते याच्यामुळे होणार नाही, कारण लिमिटेड सोर्सेस आहेत, त्याची चांगली उजळणी केलेली आहे. डेफिनेटली परीक्षेमध्ये तुम्हाला आठवेल. दररोज गणित आणि बुद्धिमत्ता सोडवा, कारण कंबाईनची परीक्षा अशी आहे, कुठला जरी तुमचा एक विषय वीक असेल लक्षात ठेवा, तो तुमचे बाकीचे सगळे काही सुद्धा तिथे तुम्हाला फायदा होणार नाही. सगळ्या विषयांना तुम्हाला सोबत जे आहे ते घेऊन जावं लागणार आहे. मग तो इतिहास असेल, भूगोल असेल, राज्यशास्त्र असेल, पंचायत राज असेल, सामान्य विज्ञान असेल, अर्थशास्त्र असेल, करंट अफेअर्स असेल, सगळ्या विषयांना सोबत घेऊन चला आणि सगळ्या विषयामध्ये आपली ॲक्युरसी 65% कशी जाईल यासाठी सर्वांनी प्रयत्न जो आहे हा सर्वांनी करायचा आहे. त्यासाठी गणित आणि बुद्धिमत्ताला ऑप्शनल ठेवू नका. आणि परीक्षेच्या तोंडावरती महिनाभर जर तुम्ही गणित बुद्धिमत्ता घेऊन बसला तर होत नाही, कारण बाकी सुद्धा लोड आपल्यावरती असतो. त्याच्यामुळे आत्तापासून या विषयाकडे लक्ष गांभीर्याने बघायला सुरुवात करायची आहे. दररोज चालू घडामोडी वाचा आणि वेळेला इयरबुक जर घेऊन वाचत असाल त्याची रिव्हिजन सुद्धा प्रॉपरली होणार नाही. आणि जर त्यांनी विधानात्मक प्रश्न विचारले चालू घडामोडीची तर कुठला तरी पर्याय आपल्याकडून मिस आउट होऊ शकतो आणि पुन्हा आपला एखादा मार्क त्याच्यामध्ये जाऊ शकतो. आत्तापासूनच चालू घडामोडीची पुस्तकं 2 सोर्सेस वापरायचे. एक जीके टुडेचे वापरा, आणि जीके टुडेचं मराठीमध्ये आपण PDF बनवलेलं आहे ऑलरेडी 2024च्या. आता येणारे सुद्धा परीक्षेसाठी आपण बनवेन. त्याच्यानंतर सिम्प्लिफाईडचं पुस्तक वापरा. 2 वापरा, त्याच्याशी स्टिक करायचं आहे, तेच करायचं आहे. वेगळं अजिबात त्याच्यामध्ये काही करू नका, ठीक आहे. दररोज झालेल्या प्रश्नपत्रिका सोडवा म्हणजे काय, रोज ते एक सोडवायची नाही. तुम्हाला आता एक टार्गेट ठरवावं लागेल. समजा आता कंबाईनच्या आता 9 नोव्हेंबर 2025ला गट ब ची जी आहे ते पूर्वपरीक्षा होईल. किती दिवस आहेत, आपल्याला किती चॅप्टर करायचे आहेत, ठीक आहे. आणि त्या चॅप्टरवरच्या प्रश्नपत्रिका ज्या आहेत तुम्हाला बघायच्यात. म्हणजे टार्गेटनुसार चला. टार्गेट ठेवल्याशिवाय काहीही होणार नाही. उगाच विनाकारण युट्यूबला येऊन इकडे तिकडे व्हिडिओ घालवत बसला, हाताला तुमच्या काहीही लागणार नाही, आत्ताच सांगतो, ठीक आहे. त्याच्यामुळं लायब्ररीमध्ये चला, टार्गेट बनवा. टार्गेटचे बॅचेस सुद्धा आपण लवकर आता गटक झाल्यानंतर चालू करेन, तिथं तुम्ही एनरोल करू शकताय. त्यानुसार तुम्ही टार्गेट फॉलो करायचं आहे. बिना टार्गेटचं तुमची कुठलीही एक्झाम निघणार नाही. तुमच्यावरती जोपर्यंत प्रेशर येणार नाही तोपर्यंत तुम्ही अभ्यास करणार नाही. त्याच्यामुळे प्रेशर यायसाठी टार्गेट सेट करा. ह्या दिवसामध्ये मला हा सिलेबस पूर्ण करायचाच आहे, तर आणि तरच ही तुमची कंबाईनची पूर्वपरीक्षा जी आहे ती निघू शकेल. मात्र ॲक्युरसी मेंटेन ठेवायची जास्तीत जास्त, आणि लिमिटेड सोर्सेस ठेवायच्या. मॅथ्स रिजनिंग कंटिन्युअस कंपल्सरी करायचं आहे. करंट अफेअर्स रेग्युलरली करायचं आहे. आता बरेच विद्यार्थी विचारतील की 2025ला करंट अफेअर्स कुठंपर्यंत करायचे आहेत, तर जून 2024 पासून जी नोव्हेंबरला होणार आहे ऑक्टोबरपर्यंत तुम्ही करा, ठीक आहे. जून 2024 पासून ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला करंट अफेअर्स जे आहे ते वाचून जायचं आहे. नंतर दररोज झालेल्या प्रश्नपत्रिका तरी तुम्हाला सोडवायच्या, तुम्हाला सांगितलं चॅप्टरनुसार टार्गेटनुसार करायचं आहे. टाइम लावून प्रश्नपत्रिका सोडवणं फार मॅटर करतं, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांचं मॅथ्स अँड रिझनिंग जे आहे लक्षात ठेवा तिथं तुमचं जमत नाही, तुमचं टाइम मॅनेजमेंट होत नाही. जर आत्तापासूनच तुम्ही टाइम लावून जर मॅथ्स अँड रिझनिंगच्या फक्त टेस्ट पेपर जरी सोडवल्या आठवड्याला तरी सुद्धा चालू शकेल, जेणेकरून आपल्याला त्या वेळेमध्ये किती सेकंदामध्ये एक प्रश्न सोडवायचा याचं सुद्धा तुम्ही टॅली करून घ्या. 1 तासाचाच पेपर आहे, किती सेकंदाला आपल्याला एक प्रश्न येऊ शकतो डिवाइड होऊन, त्यानुसार तितक्या सेकंदामध्ये तो प्रश्न सुटला पाहिजे यासाठी टाइम लावून प्रश्नपत्रिका सुद्धा तुम्हाला वीकली जे आहे ते सोडवायच्या आहेत, ठीक आहे. त्याच्यानंतर स्वतःवर कॉन्फिडन्स पाहिजे, तर त्या सर्व गोष्टी पॉसिबल आहेत. नंतर जर निगेटिव्ह भावना जर तुमची होत असेल तर ते निगेटिव्ह भावनेला कुठेतरी दूर सारून एखादी पोस्ट काढायची असेल तर पहिला स्वतःमध्ये आत्मविश्वास तुमचा निर्माण करा. त्यासाठी सांगितलेल्या सर्वांनी गोष्टी फॉलो करा. डेफिनेटली तुमचा कॉन्फिडन्स वाढेल आणि निश्चितपणे येणारी कंबाईनची पूर्वपरीक्षा तुमची निघू शकेल, ठीक आहे. मात्र 65+ जाण्याचं सर्वांनी टार्गेट ठेवा. ॲक्युरसी प्रिलिमला मेंटेन ठेवा जास्तीत जास्त. विनाकारण जर तुम्ही रिस्क घेतली तर डेफिनेटली तुम्ही कुठेतरी निगेटिव्ह मार्किंग होऊन तुम्ही खाली येत आहे. त्याच्यामुळे प्रिलिमचा गेम हा सर्व ॲक्युरसीचा गेम आता इथून पुढे बनलेला आहे, लक्षात ठेवा. आणि जर व्यवस्थित केलं 100% तुमची ॲक्युरसी वाढेल, निश्चितपणे तुम्हाला फायदा जो आहे तो होऊ शकेल. जर तुम्हाला वाटतंय की माझा चांगला स्कोर होतोय तर तिथे कुठेतरी तुम्ही रिस्क घ्या, ठीक आहे.
जास्त पण न घेता एक 2-3 प्रश्नांची फक्त रिस्क घेऊ शकता, त्याच्यावरती नाही घेऊ शकत तुम्ही. ठीक आहे, तर व्यवस्थित करा आणि डेफिनेटली तुमची कंबाईनची गट ब ची पूर्वपरीक्षा निघू शकेल. जे कोणी कंबाईनची 2025 तयारी करत असेल त्यांनी लवकरात लवकर जागे व्हा. बघता बघता आपला अर्ध वर्ष जे आहे ते निघून गेलेलं आहे. बाकीचं जायला कितीचा वेळ लागणार आहे ते त्यामुळं सांगितलेल्या गोष्टी सर्वांनी कुठेतरी मनापासून फॉलो करा, नाहीतर मग हे पहिल्यापासून पाढे 55 जे आहे ते सारखं वारी लागेल. या वारीतून लवकरात लवकर जर तुम्हाला सुटायचं असेल तर सांगितलेल्या गोष्टी सर्वांनी फॉलो निश्चितपणे करा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जे काही रियालिटी असेल ते आपण चॅनलवरती सेशनच्या माध्यमातून आपण घेत असतो. ठीक आहे, त्याच्यामुळे सर्वांना नक्कीच या गटकसाठी सुद्धा सर्वांना शुभेच्छा आहेत. टार्गेटची बॅच सुरू केल्यानंतर मी सांगेनच तुम्हाला, त्याच्यामध्ये तुम्ही टार्गेटसाठी येऊ शकताय. ओके, आणि व्यवस्थित मन लावून सर्वांनी एखादी पोस्ट काढण्यासाठी नक्कीच प्रयत्न सर्वांनी करा. मात्र ॲक्युरसी मेंटेन ठेवा. कट ऑफ हळूहळू जो आहे तो वाढत चाललाय, त्याच्यामुळे तुमचा अभ्यास सुद्धा हळूहळू तुम्हाला वाढवायचा आहे. ॲक्युरसी मेंटेन ठेवायची आहे. प्रश्नपत्रिका अभ्यास करायचा आहे. मॅथ्स, रिझनिंग, करंट अफेअरशिवाय तुमच्या प्रिलियम असेल किंवा मेन्स असेल निघणार नाहीत. ह्या विषयाकडे सुद्धा गांभीर्याने तुम्हाला बघायला हवं. ठीक आहे, तर सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा. भेटत पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.